नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी ढाबा स्टाईल अख्खा मसूर। त्यासाठी लागणारे मी साहित्य घेतले। 1 वाटी मसूर आम्ही रात्री स्वच्छ पाण्याने धुवून भिजवून घेतलाय रात्रभर। त्याच्यानंतर इथे मी 3 ते 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतले अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथे मी तमालपत्र घेतले, हळद, लाल तिखट, जिरं, लसूण, मीठ। चला तर आपण रेसिपी बनवूया। त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर। त्याच्यात 1 मोठी वाटी तेल घालणार आहे। या रेसिपीला आपल्याला तेल जास्त वापरायचं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 तमालपत्र। आता आपल्याला घालायचा आहे कांदा। आता आपण गॅस एकदम कमी करायचा आहे आणि आपल्याला कांदा 15 ते 20 मिनिटं हलवत शिजवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला एकदम पेस्ट होईल इतपत शिजवून घ्यायचा आहे। इथे बघा कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। मी इथे लसूण आधी नाही घातलेला, कांदा थोडा भाजल्यानंतर लसूण घातलाय कारण तो करपू शकतो। आता मी घातले त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद, मोठा 1.5 चमचा लाल तिखट म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हे आपल्याला मसाला थोडा असा भाजून घ्यायचा आहे। छान आपला मसाला असा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसूर, भिजवून घेतलेली मसूर आता आपल्याला छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे। छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं, अर्धा चमचा मीठ घातल्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊया सगळं। छान परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत थोडं परतून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये नंतर आपण पाणी गरम करून घालायचं आहे। मसूरच्या मी 3 पट पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे। आता हे छान आपण ढवळून घेतलंय, त्याला उकळी येते। आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 ते 1.5 तास मसूर अशी शिजवून घ्यायचे न झाकण ठेवता। मी याच्यावर झाकण ठेवणार नाही, अशी शिजवून घेणार आहे। हे बघा 1 ते 1.5 तासानंतर मसूर आपला छान शिजून तयार झालाय। ह्या मसूरमध्ये जास्त मसाल्याचा वापर केला जात नाही, ढाबा स्टाईल। तुम्हाला जर आवडला असेल माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.